न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देते। शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचा हा आरोप लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाही असं धंगेकरांनी म्हटलंय। दरम्यान धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार आहे। पुण्यात महायुतीतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय। निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचं म्हणत रवींद्र धंगेकरांनी उघड नाराजी व्यक्त केली। लाचार होऊन युती नको, आम्हाला निवडणूक लढवू देण्याची संमती देण्याची मागणी धंगेकरांनी केली। नाही ही आता जी चालले हे लाचार असल्यासारखं चालले। 2 घ्या, 5 घ्या, 4 घ्या, 3 घ्या, 2 घ्या आणि ते ठरवणार उमेदवार। आम्ही ह्याला देतो त्याला देतो असं कुठं चालतं का? ज्या निवडणुका जिंकणारच नाही ते वाढ आम्हाला कशाला देता तुम्ही? शिंदे साहेबांनी आम्हाला स्थानिक लेवलवर आम्हाला अधिकार द्यावेत या तुमच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो। आणि आम्ही लढणार आहे, असं नाही की 2 जागा घ्या 5 घ्या, हे नाही। काल आमची बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही ठरवलंय की लाचार होऊन अजिबात निवडणूक लढवणार नाही, सन्मानाने निवडणूक लढणार। रवींद्र धंगेकरांची जागा वाटपामध्ये भाजपकडून कोंडी होत असल्याचं दिसून येतं। तर कुणी कोंडी करत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय असल्याचं शिरसाट म्हणाले। दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील। दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहे। रवींद्र धंगेकरांनी कुठेही पक्षाशी चर्चा केलेली नाही, साहेबांशी देखील चर्चा केलेली नाही। आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे जे सिनियर मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेबांना त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचे आदेश दिलेले आहेत। पुण्यात प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये धंगेकरांचं कुटुंब निवडणूक लढणार आहे। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। माझं रक्त थांबणार नाही, कारण शिवरायांचा वारसा असलेलं रक्त आहे आणि तो थांबणार नाही। तो माझं बी ऐकणार नाही। आता युती धर्म पाळणार नाही मी युतीत आहेच की, युती धर्माचा विषय नाही, पण तो निवडणूक लढवणार हे नक्की। कशी लढवणार काय लढवणार तो त्याचं ठरवल, पण मी शिंदे साहेबांबरोबर प्रामाणिक काम करणार। माझा वर्ग धंगेकरांचा वर्ग आहे, तो लढणार आहे। त्याला बंडखोरी म्हणता येत नाही, स्वाभिमान म्हणता येतो, स्वाभिमान। आणि स्वाभिमानाचं रक्त आहे ते, काय बंडखोरीचं रक्त नाही। स्वाभिमान बंडखोरीचं रक्त आपल्याकडे नाही, स्वाभिमानाचं रक्त आहे। ते रस्त्यावरून लढणार आणि जिंकणार। पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक पार पडली। पवारांची राष्ट्रवादी चर्चेला न आल्याने मवियामध्ये तिढा निर्माण झालाय आणि याबाबत उद्धव ठाकरे संजय राऊतांकडे ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी तक्रारही केली। कुणाची वाट पाहू नका, पुढे जा अशा सूचना राऊतांनी दिल्या। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे फोन नॉट रिचेबल असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना तिघी चर्चा करत होते। आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही मध्येच कुठे गेलात? नाही, त्यांचे नॉट रिचेबल आहेत म्हणूनच सांगतो, हा प्रश्न त्यांचा होतो, माझा होत नाही। पण आज सुद्धा आम्ही राष्ट्रवादीची वाट पाहत आहोत, त्यांच्या फोनची वाट पाहत आहोत। आम्ही आमची त्यांनी जे जागा सिलेक्ट केलेले ते बाजूला ठेवूनच बाकीची चर्चा करत आहोत। रक्त सांडून मिळवलेली मुंबई 2 गुजराती गिळायला निघालेत असं ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शहांवर हा हल्लाबोल, भाजपनं आपला दुरुपयोग करून घेतला असंही उद्धव ठाकरे म्हणाले। गद्दारांना लाज वाटत नाही, ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, आमदार, खासदार यांच्याशी संवाद साधला। यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला। 2 गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कुणीही हिसकावू शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा ठेवून तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू, तर माझं म्हणणं की लढे न लढलेलं बरं। दुफडी करून म्हणण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या। आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये। माझीच माणसं माझ्या अंगावर सोडते, त्यांना आपण मोठं केलं तेच माझ्यावरती वार करतायत। रक्तपात आपला होतोय, एकमेकांमध्ये रक्त आपलं सांडलं जातंय आणि नको ती लोक तिकडे सुखदेव राज्य करतायत। अरे लाज वाटायला पाहिजे या अशा सगळ्या गद्दारांना। ती आई विकताय तुम्ही, ही माझी तळमळ आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंवर भाजपकडूनही पलटवार करण्यात आलाय। आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला,
काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. मुंबई तोडण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या सरकारने केला होता, मात्र त्यांच्याशीच दोस्ती तुम्ही करता आहात. त्यावेळी मुंबईची अस्मिता कुठे जाते तुमची? काहीही झालं तरी भाजपला हरवणारच असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. तुम्ही तुमच्यातला जोश हा आहे, पण हा जोश मला 16 जानेवारी सुद्धा दिसला पाहिजे. जल्लोष मुंबई हिसकून देणार नाही, मुंबई तोडू देणार नाही, गद्दारांना गाडून टाकू, हे काय तुम्हाला नवीन आहे का? हे गेले 25 वर्ष हीच वाक्य आहे. कुठे कोण मुंबई तोडतंय, कोण मुंबई तोडणार आहे? आमच्या मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की ज्यावेळी अशा कोणाच्या मनामध्ये वाईट विचार मुंबईबद्दल येईल त्यावेळी आम्ही त्याला कडाडून विरोध करू आणि आम्ही देखील रस्त्यावर उतरू, ही आमची एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे.